आत्ता आपण आहोत वारजे माळवाडीमधील आदित्य गार्डन सिटीच्या रस्त्यावर. आदित्य गार्डन सिटीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ड्रेनेज लाईनचं पाणी या ठिकाणी वाहत आहे आणि या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वारजे माळवाडी भागाचे माजी नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष किरण बाटक्के यांनी या ठिकाणी एक प्रतिकात्मक आंदोलन केलेलं आहे, ज्यामध्ये या ड्रेनेजच्या आणि घाणेरड्या पावसामुळे साठलेल्या पाण्यामध्ये यांनी होड्या सोडून या ठिकाणी निषेधाचं आंदोलन केलं आहे. भाऊ, काय सांगाल? काय तुमची संकल्पना होती? एकूणच या ठिकाणी काय परिस्थिती होती? नागरिकांना काय त्रास होतोय, काय सांगाल? आज जर आपण पाहिलं तर वारजे माळवाडीच्या संपूर्ण भागामध्ये ड्रेनेज लाईन असेल, पावसाळी लाईन, सांडपाणी सगळ्यांचे 12 वाजलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं या ड्रेनेज लाईन असेल, पावसाळी लाईन असेल किंवा सांडपाण्याची लाईन असेल, कोणत्याही प्रकारचं यासाठी पावसाळ्यापूर्वीची जी तयारी असते ती कोणत्याही प्रकारची केली गेलेली नाही आहे. आता हा भाग जर आपण पाहिला तर हा गार्डन सिटीचा भाग आणि या भागामध्ये सगळ्या मोठमोठे गृहप्रकल्प म्हणजे पूर्वनियोजित प्री प्लॅन मान्यता असलेले सर्व प्रकल्प या भागामध्ये आहेत. तरीसुद्धा या भागामध्ये ह्या रस्त्यावर ड्रेनेज लाईन रात्रंदिवस म्हणजे आज मी जवळजवळ गेले 1.5 महिना पाहतोय या रस्त्यावर सांडपाणी, घाणपाणी रस्त्यावर वाहते आणि त्यातनं रोज सगळे नागरिक जाये करतात आहे. आणि याच्यावर कुणीच आवाज उठवायला तयार नाही आणि काहीच कोण त्याच्यावर बोलायला तयार नाही. प्रशासन काय करते? प्रशासनाची नक्की जबाबदारी काय? प्रशासन सगळीकडनं अंगच झटकणार का? वारजे माळवाडीचा परिसर जुना परिसर आहे, पूर्वीचा परिसर आहे, पूर्वीच्या लाईन टाकल्यात त्यामुळे त्याबद्दल ठीक आहे. परंतु हा नवीन गृहप्रकल्प होणारा नवीन भाग, वारजे माळवाडीचा विकास झालेला भाग आपण म्हणतो, पण या भागामध्ये रोज नागरिकांना या परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे. यावर महापालिकेने आत्ता आम्ही प्रतिकात्मक आपण पाहिलंच की काल संपूर्ण पुण्यामध्ये भरपूर पाऊस पडला, NDRFच्या टीम आल्या, बोटीमधनं लोकांना रेस्क्यू केलं गेलं. पण आज आम्ही प्रतिकात्मक बोटी सोडल्यात आणि तुम्ही या आरोग्याच्या परिस्थितीमधनं नागरिकांचं रेस्क्यू करणार का नाही ह्या महापालिकेला प्रश्न विचारला आहे. आणि मला आठवतंय संडे क्लब नावाचा क्लब या भागात चालू होता आणि संडे क्लबच्या माध्यमातून देखील तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा मुरुमाचा रस्ता करणं किंवा काय गोष्टी केल्या होत्या. काय ते उपक्रम होते, काय तसे त्याची आठवण सांगाल? आम्ही पूर्वी वारजे परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन जो संडे क्लब होता त्या क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिकात्मक महापालिकेचा निषेध, मग रस्ता काँक्रिटीकरण असेल किंवा रस्त्यात पाणी साठलं असेल, अशा सर्व उपक्रम आम्ही केले होते. त्याचा खूप चांगला प्रतिसाद प्रशासनाकडनं आला आणि त्यांनी ह्या भागातले ते प्रश्न सोडवले. आज आमची अशी इच्छा आहे की आम्हाला असं वाटतं की आज या प्रतिकात्मक ओढी ज्या आम्ही सोडलेल्या आहेत याचा कुठंतरी विचार करून महापालिका नक्कीच काहीतरी यामध्ये काम करायचा प्रयत्न करेल. आंदोलनं आणि प्रतिकात्मक या ठिकाणी केलेल्या उपक्रमांच्या नंतरच या ठिकाणचा हा रस्ता झाल्याचं पाहायला मिळतंय. अशाच पद्धतीनं महानगरपालिकेला आता तरी शहाणपणा सुचेल का? हे ड्रेनेजचं रस्त्यावर वाहणारं पाणी थांबेल का? याच्या प्रतीक्षेत या भागातील नागरिक आहेत.